नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण भारत भाग्य विधाता या मुलाखतींच्या मालिकेअंतर्गत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांची माहिती घेतोय, त्यांची वाटचाल जाणून घेतोय. आज आपण एकता निराधार संस्था या संस्थेची माहिती घ्यायची. अनाथांसाठी काम करणारी ही संस्था आहे आणि या संस्थेची आणि ही संस्था स्थापन करणाऱ्या सागर रेड्डी यांची कहाणी मोठी विलक्षण आहे. मित्रांनो, अनाथांचं दुःख जे आहे ते खूप वेगळं असतं. आश्रमात राहणारी जी मुलं असतात ती 18 वर्षापर्यंत तिथे राहू शकतात, मात्र त्यानंतर त्यांच्या समोर अंधकार असतो. पुढे जाऊन आपण काय करायचं, कुठे नोकरी करायची, कुठे राहायचं, कोण आपल्याला आधार देणार, असे अनेक प्रश्न जे ते त्यांच्या समोर असतात आणि या प्रश्नांची उत्तरं लगेच सापडणं कठीण असतं. अशा वेळेला त्यांना आधाराची गरज असते. पण या अनाथांचं दुःख ओळखून सागर रेड्डी या युवकाने 2010 मध्ये एकता निराधार संस्था या संस्थेची स्थापना केली. स्वतः अनाथ असल्यामुळे त्यांना ही जाणीव जी आहे ती अगदी सुरुवातीपासून होती की काय अनाथ मुलांना सोसावं लागतं, आणि म्हणून त्यांनी ही संस्था जी आहे ती स्थापन केली आणि आज इतकी वर्ष ही संस्था काम करते. या संस्थेचं कार्य काय आहे हे आपण जाणून घेऊया. सागर रेड्डी यांची कहाणी सुद्धा जाणून घेऊया. सागरजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. धन्यवाद. नमस्कार. तर सर्वप्रथम म्हणजे एकता निराधार संस्था ही अनाथांसाठी कार्य करणारी अशी संस्था आहे आणि जे मी मध्यंतरी मी तुमच्या या सगळ्या संस्थेच्या कार्याविषयी वाचलं तर अनाथांचं किंवा अनाथांसाठी कार्य करणं ही खूपच मोठी गोष्ट आहे, कारण तुम्ही स्वतः तो अनुभव घेतलेला आहे. आणि तर आम्हाला ते ऐकावंसं वाटेल की काय नेमकं झालं होतं तुमच्या बाबतीत की जेणेकरून तुम्ही ही संस्था स्थापन केलीत आणि आज या अनाथ मुलांना तुम्ही आधार देत आहे. सर, प्रथमतः म्हणजे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की तुम्ही मला ही जी संधी दिली. माझं नाव सागर व्यंकटेश रेड्डी. सर, म्हणजे माझ्या आई वडिलांचं एक आंतरजातीय विवाह होता. माझे आई मोठी ख्रिश्चन, वडील ब्राह्मण होते आणि त्यांना दोघांच्या परिवाराकडून त्यांना ते खूप अपोज होतं त्या लग्नाकरता. पण त्यांचं प्रेम होतं, त्यांनी पळून जाऊन त्यांनी लग्न केलं. मग नंतर मग त्यामुळे त्याची हत्या केली गेली. म्हणजे आता कोणी हत्या केली हे मला माहित नाही. म्हणजे आईकडून केली का वडिलांकडून केली हे मला माहित नाही. माझं वय तेव्हा फक्त होतं 1 वर्ष. मग कोणी मला पण मारू नये या भीतीने माझ्या आईच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी मला एका संस्थेमध्ये ठेवलं. म्हणजे एक ऑर्फनेज होम, म्हणजे आपण मराठीमध्ये बोलतो एक अनाथ आश्रममध्ये ठेवलं. त्या संस्थेचं नाव आहे आंतर भारती बालराम लोणावळा. मला आठवते सर की म्हणजे लहानपणी आई वडील हे शब्द आम्हाला माहित पण नव्हते. म्हणजे आईचं प्रेम काय असतं, वडिलांचं प्रेम काय असतं. म्हणजे प्रेम हा शब्द आमच्याकडे खूप दुर्मिळ शब्द असतो, कारण की म्हणजे मला आजही माहिती बाबा की आजही आम्हाला कुठून या वयामध्ये पण आम्हाला कुठून प्रेम मिळालं तर आमची मुलं तिथं पूर्ण वाहून जातात. आणि जेव्हा आम्ही बघायची असं गोष्ट की एखाद्याचे पालक जेव्हा त्यांच्या मुलांना शाळेमध्ये सोडवायला येतात आणि मग जाताना ते त्यांचं जर प्रेम अफेक्शन जेव्हा ते दाखवतात दिसतं आम्हाला, ते बघून आम्हाला नेहमी दुःख वाटायचं की बाबा की असं आमच्याकडून काय चुकलंय की आमच्या नशिबामध्ये याच्या गोष्टी आल्यात. पण कालांतराने मग आमच्या गोष्टी आम्ही सगळं विसरलो. मग शेवटी संस्थेमध्ये मुलं मुली, जे मोठे मुलं मुली किंवा लहान मुलं मुली किंवा आमचे जे आम्हाला सांभाळायचे, आम्ही त्यांना आमचे वडील मानायचो. त्यांना आम्ही आई मानायचो. आम्ही त्या मुला मुलींना आम्ही आमचे भाऊ बहीण मानायचो आणि हा आमचा परिवार म्हणून आम्ही म्हणजे पुढे चालायचो. तर माझ्या आन्सर म्हणजे कसं की आता माझं तेव्हा वय होतं 1 वर्ष. आता मॅक्झिमम लोकांना हा प्रश्न पडेल बाबा की सागर तुला कसं माहिती बाबा की तुझ्या आई-वडिलांची डेथ झाली असे आणि तेव्हा वय होतं फक्त 1 वर्ष. तर माझे आजोबा तेव्हा जिवंत होते आणि माझे आजोबा मला दर बर्थडेला मला संस्थेमध्ये भेटायला यायचे. तर जेव्हा माझं वय 14 जेव्हा झालं तेव्हा आजोबांना कळलं की आता सागरला मी जे पण बोलल अँड सागर हॅज दॅट कॅपेबिलिटी, तो आता मी जे बोलल ते सगळं तो समजू शकल. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की सागर तू अनाथ का बनलाय, तर मागचं कारण काय आहे, कुणी तुला अनाथ बनवलं, आणि म्हणजे पुढे तिने इथेच मला सगळं सांगितलं. तर मी बोललो की आजोबा तुम्हाला पण हे लग्न मान्य नव्हतं, म्हणजे तुम्ही पण ह्याच्या विरोधामध्ये होता. आता तुम्हाला हे लग्न मान्य नव्हतं म्हणजे तुम्हाला तुमच्या आईवर प्रेम, तुम्हाला तुमच्या मुलीवर प्रेम नव्हतं, म्हणजे तुम्हाला माझ्यावर पण प्रेम नाहीये, मग तुम्ही मला इथे कुठल्या हक्काने भेटायला येतात. ते बोलले बाळा असं नाही. मी बाळा बिळा सगळं सोडा, आम्हाला आता पण असे प्रेम या शब्दावर आमचा बिलकुल विश्वास राहिला नाहीये. मला आठवते की सर की तेव्हापासून मी माझ्या आजोबांना भेटणं पण सोडून दिलं. पूर्ण भारतामध्ये असा एक नियम आहे आपलं सरकारचा किंवा जे ऍक्ट नुसार, जवाहरलाल ऍक्ट नुसार एक नियम आहे
की वयाच्या 18 वर्षी मुलगा किंवा मुलगी संज्ञान म्हणतात. हम्म. पूर्ण देशातल्या मुला मुलींकरता त्या 18व्या वयामध्ये येणं म्हणजे तरुणाई चालू होणं म्हणजे हर एक व्यक्तीमध्ये एक जोश असतो बाबा की आता मी 18 वर्षाचा होते, आता मला बाईक मिळणार, आता मला जे मला बंधनं होती आता मी तिथून फ्री होणार आहे. पण त्याच कालावधीमध्ये या भारताच्या मध्ये एक असा पण कोपरा आहे, एक अशी पण लोक आहेत की की 18th बर्थडे इज अवर अनवेलकम बर्थडे. असं आमच्याकडे बर्थडे कोण साजरे करत नाही. आता माझं नाव सागर रेड्डी, माझे आजोबा जिवंत होते म्हणून मला माहिती होतं. जी मुलं लहानपणी कोण रस्त्यावर भेटलं, कोण स्टेशनवर भेटलं, कोण फुटपाथवर भेटलं, कोण कचऱ्यामध्ये भेटलं, आता ज्या मुलांची ओळख नाही, त्यांचं वय कोणाला माहित नाही, त्यांचं नाव कोणाला माहित नाही, मग अशा खूप काही मुला मुलींना एक नाव काही पण दिलं जातं. आता नाव काही पण देतात. आता माझे मित्र आहे, त्याचं नाव सुनील, आडनाव काही AB, सुनीता SK, म्हणजे त्यांची आडनाव अशी असतात. आणि मग अशा मुला मुलींकरता वय पण एक अंदाजे दिलं जातं की समजा आता ह्याचं वय याच्या हाईट इतकी, ह्याचं वय टाका आपण 6. म्हणजे मी त्या संस्थांना दोष बिलकुल देत नाही, उलट त्या संस्थांचे आमचे उपकार आहेत. आणि शेवटी कुठल्या पण व्यक्तीला ओळखण्याकरता नाव देणं हे गरजेचं असतं. म्हणजे हे सांगण्याचा मागचा माझा हेतू काय आहे की आज अनाथ हा भाग आदिवासीच्या पण खालच्या लेवलचा आहे. म्हणजे आज आमच्याकडे आडनाव नाही, आम्हाला कास्ट नाही, आम्हाला आमचं ओळखपत्र मिळत नाही, बिकॉज वी डोंट हॅव ऍड्रेस प्रूफ. म्हणजे आमच्याकडे आम्ही या देशात नागरिक आहोत हा पण आमच्याकडे पुरावा नाहीये. आता ते तर लांबची गोष्ट, मला आडनाव नाहीये, कास्ट माहित नाहीये. म्हणजे अनाथ हा भाग समाजाच्या कोणत्या प्रवाहामध्ये मोडतो, कोणत्या कास्टमध्ये मोडतो हे कोणाला माहित नाही. त्याच्यामुळे आम्हाला कास्ट करता काय सुविधा आहेत की नाही हे पण आम्हाला कोण सांगत नाही, आम्हाला माहित नसतं त्या गोष्टी. इव्हन तुम्हाला मी सांगतो की सर की मी ओपन मध्ये येतो हे मला कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं बाबा की ओपन असतं, OBC असतं, शेड्यूल कास्ट असतात, त्याच्यानंतर ट्रायबल कास्ट, म्हणजे असे कास्टचे वेगळे जे सिस्टम आहेत हे मला तेव्हा कळलं. म्हणजे याकरता तर स्वतःला मी खूप नशिबान समजतो खरं की अनाथ आश्रममध्ये सर आम्हाला कधी कोणी जात धर्म कोणी शिकवलं नाही. आमच्या इथं ईद पण साजरी व्हायची, आमची इथं दिवाळी, दसरा, ख्रिसमस सगळे इथं सण आमच्याकडे मस्त साजरे व्हायचे. त्याच्यामुळे आम्ही कधी कोणाचा शेख आहे, खान आहे, रेड्डी आहे, देशमुख आहे, गोंजाली आहे किंवा काही पासून नाव, आम्हाला कधी कोणी जात धर्म तुमची हे कधी कोणी शिकवलं नाही. तर हा आम्हाला सगळ्यात मोठा जो जी गोष्ट आम्हाला मिळाली तुमच्याकडून ती आम्हाला मिळाली. तर जेव्हा 18 वर्ष जेव्हा पूर्ण होतं, मला आठवते अजून तुम्हाला दिवस आठवतोय की मला माहितीच होतं बाबा की पुढच्या महिन्यामध्ये मी 18 वर्षाचा होणार आहे. आता ह्याच्या पहिले मी ऐकलेलं होतं किती ताई बाहेर गेली, ती आज पडेल ते काम करते, पडेल ते म्हणजे खाती कशी पण जगती, हा दादा बाहेर गेला, हा बुट पॉलिश करतो, हमाल बनला किंवा वेटर बनला किंवा अजून काही फालतू फालतू कामं करून आपलं जीवन जगतात आहे. आज आमच्या मुलांना बिना ट्युशनची 10वी अगं त्यांना 90% जरी पडले तरी त्यांची लाईफ एका बेकाराच्या सारखी सेम टू सेम असते, कारण की त्यांच्या मागे खूप बॅकअप नसतं. आणि उद्या तो दिवस माझ्यावर येणार होता. सर मला आठवते की जेव्हा मला माझ्या आजोबांनी सांगितलं सागर तुझ्या आई वडिलांचं दोघांचं बॅकग्राऊंड होतं इंजिनियर, म्हणजे माझे आई वडील दोघं पण इंजिनियर होते, दोघं पण, तेव्हाच माझं स्वप्न पाहिलं होतं की आता मी पण इंजिनियर बनणार. आणि आता इंजिनियर बनणं म्हणजे सर तुम्हाला माहिती काय खायचं काम नाही, म्हणजे आमच्यासारख्या व्यक्ती करता इंजिनियर बनणं म्हणजे आम्ही एक PM बनलो असतो इतकी मोठी गोष्ट असते आमच्याकरता. आणि त्याकरता पैशांचा पूर्ण बंदोबस्त करणं, राहण्यात कुठं राहायचं, कुठं खायचं, कुठं बघायचं, कुठं आम्हाला जाण्याची या गोष्टी आम्हाला सगळ्यांना प्रबंध करावा लागतो. आणि जेव्हा तो दिवस आला 18वा वाढदिवसाचा दिवस आला, असं पण पूर्ण महिना मला माहिती होतं की आता मला नेक्स्ट महिन्यामध्ये मला बाहेर जायचं. आणि आता आम्ही दिवस मोजायचो, आता 29 दिवस राहिले, आता 28 राहिले, आता 25, 24 असे आम्ही दिवस मोजायचो. आणि तो महिना आम्हाला तो अन्न पण जात नसायचं की माहित नाही आता मी बाहेर गेलो काय करू, कसं जाऊ, कुठे राहू, काय खाऊ, कसं जगू, कोणाकडे राहू, कोण म्हणजे माझं या देशामध्ये काय पण मी आहे की नाही ह्याचं अस्तित्व पण मी माझं कसं तयार करू. आणि जेव्हा तो दिवस जेव्हा यायला मला आठवण फक्त एक बॅग होती माझ्या, असं गेट ओपन होतं, गेटच्या बाहेर आलो
खिशामध्ये 1 पण रुपया नव्हता. बॅग ठेवली अशी आणि असं मागं बघितलं, त्याचं गेट पूर्ण बंद होत. पहिलं तर मी खूप रडलो, म्हणजे अरे व्यक्तीला समोर किरायला येईल की तेच गोष्ट माझ्या डोक्यावर अशी नाचत होते, थैमान घालत होते की मी आता कुठं जायचं, काय खायचं, कसं जगायचं, म्हणजे जॉब कसा मिळू, माझे डॉक्युमेंट्स नाही, सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात थैमान म्हणून माझ्यावर नाचत होते. तर अशा वेळेस कुठल्या व्यक्तीच्या मनामध्ये पहिला जो थॉट येतो तो म्हणजे असतो आत्महत्याचा. की आता मी समजा मुंबईला पण गेलो, पुण्याला गेलो, इथं गेलो, तरी पण मी जाऊ कोणाकडे, खाऊ काय, कारण की आम्हाला कोण सहकार्य आणि सपोर्ट देत नाही. मग मला आठवतं की मग मी काही दिवस मंदिरामध्ये राहिलो, तिथे येईल तर मग मी नैवेद्य खायचो. तिथून मग मी मला आठवतं की मग मी काही दिवसाच्या नंतर मी रेल्वे स्टेशनवर गेलो आणि तिथून मग मी प्लॅन केला की आता मला जी गाडी मला भेटेल त्या गाडीत आपण जायचं, बघू आपल्याला आपली लाईफ कुठं नेते. आता ती एक गाडी आली, एक ट्रेन आली, त्यामुळे बसलो. मला माहित नव्हतं ती गाडी झाली मुंबईला, बसलो ट्रेनमध्ये. ती गाडी जाऊन थांबली दादरला, म्हणजे मी दादरला उतरलो. दादरला सगळं म्हणजे मुंबईचं तर विश्व खूप मोठे आहे, म्हणजे की इतकी लोकांची पळापळ असते, धावपळ, त्याच्यामध्ये आपल्याला काही माहितच नाही. तर मग मी काही दिवस मग मी दादर स्टेशनवर होतो. मग तिथून मग मी गेलो मुंबई सेंट्रल स्टेशनला, मग मी काही दिवस राहिलो आणि मग तिथं राहता मला एक जॉब मिळाला. रोडच्या साईडला खोदून केबल पुलिंगचा मला जॉब मिळाला. आणि त्यावेळेस मला आठवतं की आम्हाला फक्त एक टाइम खायला मिळायचं, कारण की मला आठवतं की अगर समजा मला तो मिळणारा पैसा जर मी खाण्यामध्ये जर टाकला तर माझं जे स्वप्न होतं शिकण्याचं, तर मग मी ते कसं पूर्ण करू. त्याच्यामुळं ते काम करता आम्हाला जे ते खायला द्यायचे ते आम्ही खायचो. आणि मला आठवते की पण माझं स्वप्नाचा मी कधी पिक्चर सोडला नाही बिलकुल. मला आय वॉन्टेड टू बी एन इंजिनियर. त्याकरता मी बोललो की आपण प्रयत्न करू, नक्की आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल. असं लहानपणी मी एका पुस्तकामध्ये एक टायटल वाचलं होतं की कोई भी काम एक दिन में नहीं होता है, लेकिन एक दिन जरूर होता है. आणि मी डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचा मी डाय हार्ड क्रेझी असं मी त्यांचं भक्त आहे समजा. म्हणजे त्यांच्या विचारांनी मला नेहमी इन्स्पायर केलंय. नेहमी त्यांचे ते पेट्रोटिझम असणं, म्हणजे एक देशभक्ती, इतकं शिकून पण देशाकरता काही करण्याची इच्छा, सगळं त्यांच्यापासून मी खूप इन्स्पायर आहे. असे एकमेव व्यक्ती ज्याच्यापासून मी इन्स्पायर आहे ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब. आणि त्यांचे पण जे होते थॉट्स विचार माझ्या डोक्यामध्ये नेहमी यायचे. पण शेवटी जेव्हा पोटाची खळी आपल्याला जेव्हा भरायची असते तेव्हा आपल्याला हे विचार आपल्या डॉक्युमेंट येऊन पण काही फायदा नसतो. पण तरी पण त्या गोष्टीचा मी विचार सोडला नाही. मला आठवतं सर की त्या काळामध्ये मी मुंबईच्या लोकलनी म्हणजे बिना तिकीट तर मी नेहमी तिथं ट्रॅव्हलिंग करायचं. आणि मग मी एकूण कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर मित्र माझं हे दाखवलं की हे माझं मार्कशीट आहे, ते माझं ऑर्फन सर्टिफिकेट आहे की या बेसवर मला आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जर मिळालं तर मला जर तिथं काही माझ्या फील्डमध्ये मला तुम्ही काही कन्सेशन तुम्ही देताल का. तर माझं आडनाव तर कोणाला पण कळत की रेड्डी आडनाव म्हणजे हा व्यक्ती कास्टमध्ये येत नाही. म्हणजे आता मला पण हे मला कास्ट तेव्हा कळलं की कास्ट सिस्टम काय असते हे मला तेव्हा कळलं. मग मला बोलले की बेटा आप किसी कास्ट में तो नहीं होता, तो आपको फुल फी मतलब भरनी पड़ेगी. तो मैम मैं कास्ट मतलब मेरे को समझा नहीं आप रेड्डी हो ना, तो आप ओपन में आते तो मैडम मैं रेड्डी हूँ, सिंघानिया हूँ, खान हूँ, देशमुख हूँ, शर्मा हूँ, वर्मा हूँ, उसमें क्या फर्क पड़ता है. मैम मैं आना तो मैटर नहीं बेटा, यहाँ पे आप कुछ कोई आर्ग्यूमेंट मत करना, आप बाहर जाओ और आपके लिए हमारे कॉलेज में कोई भी कोटा आरक्षण आपको नहीं मिलेगा. अगर आपको एडमिशन जाए तो आपको फुल फी भरनी पडेगी. तर जेव्हा मी मॅडमच्या ऑफिसमध्ये बाहेर येत होतो तेव्हा एक शिपाई होता. शिपाई बाहेर उभा होता. तर शिपाई मला म्हणला की अरे बाळा इकडे. मी हा बोला सर. ते म्हणले की तुमचं आतलं पूर्ण मी बोलणं ऐकलं बाळा. ते म्हणले की मग मी म्हणलं की काका हे जात कास्ट सिस्टम काय असतं. मग त्यांनी मला बोलले का हे असं असतं हे ज्यांच्या आरक्षण आहे. मी म्हणलं काका की आम्हाला पण तर ह्याची आहे की नाही गरज, कारण की आमच्या मागात कोणच नाहीये. ते म्हणले ते माहिती पण याच्याकरता खूप मोठा लढा, सागर हा लढा असतो आणि तो खूप मोठा असतो लढा. पण आता तुला फक्त मी काय बोलतोय बाळा की तू चांगला हुशार दिसतोय, तुझं चांगले मार्क्स पडले, तर तू असा एक व्यक्ती शोध की जो तुला हेल्प करेल तुझ्या शिक्षणाकरता, तुझ्या फी करता. ते मी बोललो की सर अशी लोक असतात. ते म्हणले असतात अशी लोक, पण तुला ते शोधावं लागेल.
आता सर तुम्हाला म्हणजे माहिती आहे बाबा की या जगामध्ये जास्त लोकांचे हात फक्त असे असतात, मला दे मला दे मला दे, की बाबा दे दे. त्या जगामध्ये एक असा व्यक्ती शोधणं म्हणजे एक कोयले के खान में हिंगा ढूंढने लायक होतं. मला आठवते की त्या काळामध्ये मी खूप लोकांना तेव्हा भेटलो. म्हणजे म्हणजे तो व्यक्ती मला बोला, सागर आप जाके इनको मिलो, सागर आप जाके इनको मिलो, आप जाके इनको मिलो. तब्बल 18 महिने, 18 ते 19 महिने मी या देव माणसाला मी शोधायला चालू केलं होतं. माझी मोहीम चालू होती. आणि त्या काळामध्ये मी नेहमी लोकलनी मी नेहमी फ्रीमध्ये जायचो विदाउट तिकीट. मला आठवतं की मी खूप टिफिनना चहाचा तुरी देऊन पळालो होतो. नेहमी आलं की काय असं काय ऍक्टिंग करणं आणि पळून जायचो. तर मला म्हणजे मला असं वाटतं की त्या सगळ्यांनी मिळून एक प्लॅन केला मला पकडण्याचा. कारण की त्यावेळेस मी उतरलो होतो मुलुंडला. हा. आणि मी बहुतेक काही लोक बहुतेक माझीच वाट बघत होते वाटतं असं. तुम्हाला बघितलंय तिकीट. तर मी असं ऍक्टिंग करून असं मागं पळणार साईडनं. माझ्या मागे 2-3 तिसरी आणि जे हे ना पोलीस लोक उभे होते. म्हणजे 10-12 लोक अशी उभी होती. अरे बापरे. ते मग तो किसी बोला, अरे बेटा आज तो तू वैसे ही जाने वाला कि मैं तूने बहुत हम लोग को बेवकूफ बनाया, अब तो तेरी पूरी मस्ती निकालते हम लोग. तर मग मला घेतलं आतमध्ये ठेवलं. आणि मग नंतर मग दुपारी 12:30 वाजले होते. नंतर मग संध्याकाळी सगळे टीसी आणि पोलीसवाले 9 वाजता आले ऑफिसमध्ये. आणि मला बोलले, अबे हरामखोर, बहुत दिन से हम लोग सभी लोग नाटक रखे, तो हमेशा हमें बेवकूफ बना के भागता रहता है. बेटा अब तो अंदर जाएगा जेल में. जेल में? हाँ अभी तो अंदर जाएगा जेल में. सर अंदर खाना मिलता है जेल में? और सा मिलता है सर. 6 महीने के लिए क्या आप मुझे अंदर हमेशा के लिए मतलब रख दो, कम से कम खाने का तो मतलब तो मेरा जो प्रॉब्लम है वो सॉल्व हो जाएगा. आपके पागल है, वो जेल है, कोई टूरिस्ट पॉइंट नहीं है कि आपको हम लोग आपको वहां पे भेज रहे हैं. नहीं नहीं सर, मुझे पता है जेल है, लेकिन सर वैसे भी मैं बाहर आकर सर एक करूँ क्या. तर मग ते बोलले, बेटा मतलब हम लोग समजू नये. मग त्यांना मग मी माझं बॅकग्राऊंड काय मी सांगितलं की मी कोण आहे, मी असं का फिरतोय. मग मी त्यांना सांगितलं कसं आहे सर की माणूस कितना भी कमी ना क्यों ना हो, हर इंसान के अंदर एक इंसानियत होती है. ती व्यक्ती बोलली, मला तर पहिल्यात आम्हाला माफ कर. पण ते बोलले की आम्हाला खरं माहित नव्हतं तुझा ज्यामुळे तू असं करतोय. पण बोलले बाळा की आमच्या सगळ्यांकडून तुला ऑल द बेस्ट आणि काळजी करू नको, तुला तू नक्की भेटेल आणि तू बिंदास आपला हा काय लढा लढ पडलो. आणि त्यापासून मला सगळ्यांनी पकडणं सोडलं मला सगळ्यांनी. मग माणूस जो माणूस आहे तो कधी भेटला नाही तुम्हाला? हा ते सांगतो की मला आठवतंय की हा पहिल्या महिन्यामध्ये भेटला होता. मग तुम्हाला बोलतो सर की हा बोलला की तू जाऊन ह्यांना भेट, हा जाऊन तो बोलला ह्यांना भेट, ह्यांना. सर असा 127वा का 128वा व्यक्ती होता. अच्छा. म्हणजे व्हॉट इज द मोरल ऑफ स्टोरी की कुठली पण व्यक्ती आपण दोघं ठिकाणी भेटतो म्हणजे जाऊ दे यार. सर दोघं ठिकाणी जास्तीत 10 जण, जास्तीत जास्त 20 जण. पण हाँ मैंने दिमाग में डाल के रखा था भाई मुझे अभी करना है और देखना ही देखना कि क्या होता है. कारण की बहुतेक एक हे होती आस की बहुतेक पुढचा व्यक्ती मला हेल्प करेल. तर मग त्या आस ठेवून फक्त मी त्या ह्याच्याकडे पळायचो. आणि मग 127वा का 128वा व्यक्ती जेव्हा मला भेटला त्यावेळी सागर की आप मेरे ऑफिस में आ जाओ शाम को 6 बजे. आणि त्यांचं ऑफिस होतं चेंबूरला होतं ऑफिस. 6 वाजता मी त्यांच्या ऑफिसला गेलो. मुझे सागर बैठो, देखो बेटा मैं आपको कुछ प्रॉमिस नहीं कर रहा हूँ कि आपको मैं हेल्प करूंगा, बट बिफोर आपने हमें बताया कि आपको इंजीनियरिंग करना है और इंजीनियरिंग मतलब करना कोई खाने का काम नहीं. आपको हेल्प करने से पहले आपकी जो क्षमता है, आपकी जो एबिलिटी है वो हमें चेक करनी है. तो बेटा आपको कुछ क्वेश्चन पूछो मैं इंग्लिश में और मुझे उसके आंसर चाहिए इंग्लिश में. आणि सर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जी व्यक्ती मराठी मीडियम शिकते त्यांची इंग्लिश काय असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि माझे पण इंग्लिश खूप खराब होते, म्हणजे एकदम बेकार समजा. फक्त थोड्या मला गोष्टी कळायच्या. मग असं बोले, सागर टेल मी अबाउट युअर सेल्फ अँड व्हाय यू वॉन्ट टू बी अन इंजिनियर. तर मला याचा अर्थ कळाला होता की युअर सेल्फ म्हणजे मी कोण आहे आणि तुला इंजिनियरचं काय तेच थोडंसं मला अर्थ कळाला. मग बोललो तर मग मी जेव्हा पाय पडले आणि मग मी चालू झालो की सर आय सागर रेड्डी, आय लोणावला बालराम स्टे अँड माय
mother's father, he meet my birthday, and then 18 my 18-year finish, I out and I sleep on a station road, and I meet so many people. Help, no help, no help. I running for this, and after meeting you, so here I sit. आणि मला माहिती होती मला इंग्लिश येत नाही, मी तुटकी मुटकी आय माय वाय केली, आणि मग ती व्यक्ती अशी बघते माझ्याकडे, अशी बोलत होते. मला वाटलं की मला माहिती होती मी चुकलोय, तर मी अशी बॅग उचललेली मी चाललो होतो. पण सांगा आप कहा जा रहे हो, किसी मुझे पता है कि मुझे इंग्लिश नहीं आती, अगर आप मुझे लात मार के भगा दो इससे अच्छा मैं खुद जाऊंगा तो मुझे इंसल्ट फील नहीं होगा. तो सारा बेटा बेटा बेटा, तो सागर देखो इंग्लिश भी एक लैंग्वेज है, वो कोई ऐसी इम्पॉसिबल चीज नहीं कि जो आपको नहीं आएगी. और बेटा मुझे वही चाहिए था कि आपने आखिर तक हिंदी और अपने मराठी वर्ड यूज नहीं किया बेटा. और यही आपकी सबसे बड़ी एबिलिटी क्षमता है. मुझे पता है कि आप जरूर उस मुकाम तक पहुंचोगे जहां तक जो आप चाहते हो. ये आत्मविश्वास आपके हाथ में है, आपके साथ में है, आपके दिल में. मग त्यांनी मला हेल्प केली. माझं शिक्षण पूर्ण झालं, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझं राहण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था त्यांनी केली. तुम्हाला बोलतो सर की मला आठवत आहे की पहिली वेळ कॉलेजमध्ये जेव्हा मी गेलो, आणि त्याच्यानंतर मला ज्या हॉस्टेलमध्ये मिळालं ना ऍडमिशन, त्या हॉस्टेलमध्ये गेल्याच्या नंतर पहिली वेळ मी पोट भरून जेवलो. पहिली वेळ पेट भर के खाना खाया. मला आठवतं की मी तेव्हा 18 ते 20 चपाती खाल्लं होतं, इतकं मोठमोठं चपाती. म्हणजे स्टार्टिंगच्या काळामध्ये मी एक दोन वर्ष पूर्ण 18 चपात्या 20 चपात्या खायचो. म्हणजे तितकं माझं भुकेनं होतं, व्यापून झालेलं मन आहे. म्हणजे मी अजूनही मला माहिती कसं की जेव्हा मी जॉब करत होतो, की मी जेव्हा आम्हाला खूप काही मिठाईची कसे दिसतात ते आम्हाला माहित पण नव्हतं. मला आठवतं की समजा उद्या मला पेमेंट मिळणार, तर आज मी कुठल्या पण स्वीट शॉप समोर जायचो आणि असा प्लॅन करायचा बाबा की उद्या मला पेमेंट मिळाल्यावर मी उद्या काय खाणार आहे. एक्झाम्पल तुम्हाला देतो सर की समजा मला पेमेंट मिळाला, तर मी जाऊन 1 किलो केक घ्यायचो, तो एकटा खायचो. मग नेक्स्ट महिन्यामध्ये 1 किलो गुलाबजाम घेतले, एकटा खाल्ले. मग नेक्स्ट महिन्यामध्ये 1 किलो घेतली रबडी, एकट्याने खाल्ली. म्हणजे असं करून मी माझं मन मारलं. आणि जेव्हा जेव्हा शिक्षण पूर्ण झालं, त्यापासून मला जॉब मिळाला LNT मध्ये. आणि जो मुलगा एकेकाळी रस्त्यावर झोपायचा, स्टेशनवर झोपायचा, कधी मिळेल ते खायचा मिळेल, तो मुलगा पहिली वेळ जेव्हा बसला विमानामध्ये, तेव्हा मला माझं बॅकग्राऊंड जेव्हा आठवले बाबा की मी कोण होतो आणि आज तो मुलगा कुठे बसलाय. तर मग ही संस्थेची संकल्पना कशी आली, म्हणजे तुम्ही एवढं सगळं भोगलं त्यामुळे अर्थातच तुम्हालाही वाटत असेल की अशी अनेक मुलं आहेत ज्यांना अशा मदतीची आधाराची गरज आहे, मग आपण काय करायला पाहिजे, हे तुम्हाला का सुचलं आणि कधी सुचले. आता सर म्हणजे मला माहिती की आता की लाईक अदर्स मी पण खूप सॉर्टी होतो. आता मी इतक्या काय तळागाळाच्या पण खालून वरती आलेला मुलगा, तर मी जेव्हा मला पेमेंट मला चांगला मिळायला लागला, तेव्हा मग मी प्लॅन केला होता आपल्या नॉर्मल लोकांसारख्या. हा मी पण नॉर्मलच आहे, पण की आता आपलं घर आपण लोननी घ्यायचं, असा एक कुठं माझा होता प्लॅन. आता लग्न करायचं आणि एक मुलगी पण होती फिक्स लग्न, सब प्लॅन था. आणि पण मी इव्हन सर वाशीमध्ये नवी मुंबईला त्या 2011ची गोष्ट आहे, मला आठवतंय की तेव्हा इथे एक बिल्डिंगचा पाया म्हणजे काम 2 वर्ष चालू, तेव्हाच मी तिथे एक फ्लॅटचं बुकिंग एक केलं होतं. आज त्याच बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे 2.5 कोटीला, आणि मी 2011ला मला तिथं फ्लॅट 45 ते 50 लाखामध्ये मिळत होता, म्हणजे लोन घेऊन. आणि मी तिथं त्यांना मी काय तिथं टोकन मनी पण दिले होते असे की इथे आपले हे करायचं. पण त्याच वर्ष आणि सर मी इतके वर्ष त्या संस्थेमध्ये गेलो नव्हतो जिकडे मी लहानाचं मोठं झालो होतो. पण जेव्हा मी काहीतरी बनलो, तेव्हा मग मी प्लॅन केला की आता तिथे मी जाईन संस्थेमध्ये. कारण की सर आमच्या संस्थेमध्ये प्रत्येक समर वेकेशनला आणि दिवाळीच्या मध्ये आमचे माजी विद्यार्थी तिथे नेहमी जमा व्हायचे, फक्त एका दिवसाकरता एकमेकांची भेटीगाठी व्हायच्या. तर इतके वर्ष मी तिथे गेलो नव्हतो. आता मी काही बनल्याच्या नंतर मग मी जेव्हा तिथे गेलो, तेव्हा सगळ्यांना कळलं की आपल्या संस्थेमध्ये एक मुलगा आहे, त्याला चांगली इंग्लिश बोलता येते, त्याला तो चांगला शिकला आहे, तो मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहे, तो मुलगा विमानानं आता येता करतो, हे सगळ्यांना कळलं होतं.
तर सगळ्यांना मला ते भेटायला आले, सागर सागर कसा आहे, सागर कसा आहे, हात मिळव, सगळे हात मिळवला, आयला हॅलो हाय हाय हाय. मग सगळ्यांना हात मिळवला. तर मला मला असं तिथे मी बघितलं. तर आता मी तुम्हाला ते सांगतोय की आता मी काम का चालू केलं. जेव्हा तिथे मी बघितलं की जी मुलं मुली माझ्या पहिले बाहेर गेले होते, जे मुलं मुली माझ्या बरोबर बाहेर गेले होते, जे मुलं मुली माझ्या नंतर बाहेर गेले होते, जे पात्र होते, हु डिझर्व टू बी, जे पात्र होते डॉक्टर बनण्याकरता, इंजिनियर बनण्याकरता, सीए बनण्याकरता, वकील बनण्याकरता किंवा आणखी काही बनण्याकरता, आज तर सर्वांची हालत एकदम खराब होती. कोण चप्पल कोणाच्या पायामध्ये नव्हती, कोणाचे बूट फाटलेले होते, कोणाचे कपडे मळलेले होते, कोणी कोणी उदाहरण कपडे घालून आलं होतं, कोणी फक्त तिकडं दिवाळीचं मिठाई खायला आली होती. हे सगळ्यांनी बघितलं. आणि ज्या मुली आमच्यावर होत्या, ज्या मुली आम्हाला राखी बांधायच्या, त्या मुलीमध्ये जेव्हा मी काही असे हादसे ऐकले की कोण कोणत्या वाम मार्गाला गेलंय, कोणी कोणाला ते ह्याच्यामध्ये कोणी त्याला फसवले नेलंय, आणि ज्या मुलींना मग म्हणजे की अशी काहीतरी एक हेल्प मिळाली पाहिजे होती ती कोणाला मिळाली नाही, जी मला मिळाली. मला खूप तेव्हा मी तिथे गेल्याच्यानंतर मी खूप आय वेंट टू डिप्रेस की बाबा की मी काय ते बोलतात की कुछ तो गलत हो रहा है, कुछ तो गलत हो रहा है. तर हम लोग इंसान है, हम लोग क्या सोचते भाड में जाए ना यार, मी 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 सुखी आहे ना, ते गेलं भाड मध्ये. तर असं मला पण वाटलं की मी सुखी आहे ना, त्यांना गेलं, मला काय करतं, मला माझं टेन्शन येते करत. पण लोकांचं एक मन आहे ना आपल्या मराठीमध्ये की छत्रपती महाराज जन्मावे पण आपल्या घरी नाही, शेजारी. आणि सर त्या दिवसाच्या नंतर मग मी मुंबईला आलो, परत जॉबला माझा होत, आणि त्याच्यानंतर मी कंपनीकडून मग मी चाललो होतो अब्रॉडला. 1 महिना मी होतो अब्रॉडला. मला असं माहिती आहे की कठीण माझ्या मनामध्ये ते विचार होते, ज्या मुलींची लग्न झाली होती त्या मुलींना त्याचे नवरे इतके मारामारी, त्यांनी मारणं, जेवण न देणं, फक्त कामं घरात जाऊन का, कारण की ही मुलगी लग्नाच्या नंतर मी हिला घरून बाहेर काढलं, ती मुलगी जाणार कुठे, ही मुलगी माझी कंप्लेंट करणार कोणाला, या मुलीचं बॅकग्राऊंड काय, शून्य बॅकग्राऊंड आहे. ती मुलगी माझं काहीच करू शकत नाही. हा जो होता ना दृष्टिकोन, हर एक मुलांच्या मनामध्ये होता. मला काही मुली बोलल्या की सागर, की माझ्या नवऱ्याने आपले एक लग्न केलं घरामध्ये, आणि त्यांनी मला आपल्या घरामध्ये कामवाले म्हणून ठेवलीये. मी कोणाला सांगायचं, माझ्या नवऱ्याने मला घरून बाहेर हाकललं, त्यांनी वेगळं लग्न केलं, मला त्यांनी डायव्हर्स पण दिला नाही, तर माझ्या मागं उभं कोण राहणार, आमचा वाली कोण आहे. मला आठवतंय की एका मुलीचं मी असं ऐकलं होतं, त्या मुलीला प्रेग्नंट अवस्थेमध्ये तिच्या नवऱ्याने जो बाहेर काढलं होतं, त्या मुलींनी रेल्वे ट्रॅकवर जाऊन आत्महत्या केली होती. माझ्या ओळखीचे काय मला मुलं बोलले की सागर सर, त्या मुलीचे धड, हात पाय हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी पडलं होतं. आम्हाला ते गोळा करायला खूप हे झालं होतं. आणि सर अशी फक्त हातावर मोजणी इतकी उदाहरणं आम्हाला माहिती होती, अशी लाखो कोट्यावधी उदाहरणं असतील या देशामध्ये जिथे कोणाचं लक्षच नाहीये. कारण की अनाथ हा भाग आजही अनवॉन्टेड भाग आहे. आमच्याकडे वोटिंग कार्ड नाही म्हणून आम्ही कोणाचे वोटर नाही म्हणून आमच्यावर आज कोणीच लक्ष देत नाही. हा फक्त आमची नावाने भंबरपणे संस्था बांधतात. 18 वर्षाच्या नंतर अगर मला भिकारी बनायचंय, अगर मला हमाल बनायचंय, अगर मला वेश्या बनायचंय, अगर मला अजून काही फालतू गोष्टी करायची आहे, तर काय फायदा आम्हाला 18 वर्षापर्यंत सांभाळून. हा प्रश्न आमच्या हर मुला मुलींना पडलाय. कोण आहे आम्ही, अरे भारतीय आहोत की नाही, काय पुरावा आहे, काय पुरावा आहे आमच्याकडं. आज आम्हाला लोक छत नाही, खायला अन्न नाही, डॉक्युमेंट्स नाही, आणि मग आम्ही आहोत कोण नक्की. हा प्रश्न जेव्हा माझ्या डोक्यामध्ये थैमान करून मला त्यांनी मला पागल करून सोडलं होतं या विचाराने, तेव्हा मग मी प्लान केला था, अब बस हुआ, अब खुद के लिए मेरी जीने की इच्छा पूरी खत्म हो गई. जे पैसे मी फ्लॅटला बुक केला होता ते पैसे मी परत घेतले, तो फ्लॅट मी कॅन्सल केला. मी पहिला वाशीला 2 फ्लॅट घेतले भाड्यानं,
तिथे मग मी तिथे मुलांना ठेवलं राहायला. त्यांचं राहणं खाणं शिक्षण सगळं मी बघायचो. माझी फक्त एकच प्रायोरिटी, तुम्ही शिका. भले तुम्ही 8वी 9वी पास टापत असेल काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही तुम्ही एखादा तुम्ही कोर्स करा. यू शुड बिकम टेक्निकली साऊंड बना तुम्ही. सर किती मुलं होती समजा अशी? मी 10वीला आहे, आता समजा मी 10वीला आहे, मी संस्थेमध्ये समजा मी अभ्यास करतोय, तर हरी संस्थेमध्ये लहान मुलं पण असतात, पहिलीची बालवाडीतली मुलं पण असतात. ती मुलं गोंधळ करतात, त्या गोंधळामध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागतो. अगर आप पास हुए तो वो आपका लक है, आप फेल हुए तो आपका बॅड लक है. त्याच्यामुळे मॅक्झिमम अनाथ मुलं मुली 10वी 12वी पर्यंत पण जाणं खूप कठीण असतं. ते मला माहिती होतं त्यांचं दुःख, की ही व्यक्ती 8वी नापास का झाली, ती व्यक्ती 7वी पर्यंत, हा काय लोकांचं मेंटली पण असतं, पण खूप कमी अशी लोक असतात. माझा मेन उद्देश काय की सर, मी संस्था जेव्हा निर्माण केली, माझ्या संस्थेचं नाव आहे एकता निराधार संघ. आमचं केवळ एकच वैशिष्ट्य आहे, पुनर्वसन, ओळखपत्र, त्यांचे हक्क. आता पुनर्वसन मध्ये मध्ये काय की शिक्षण, मी मुलांना बोललो, आणि शिक्षणामध्ये आम्ही 3 कॅटेगरी केल्यात. एक म्हणजे समजा 10वी 12वी पास विथ गुड पर्सेंटेज, म्हणजे 70-80%, अशा मुलींकरता तुम्हाला काय करायचं, म्हणजे यू वॉन्ट टू डू इंजिनिअरिंग, यू वॉन्ट टू डू मेडिकल, कोणाला सीए बनायचंय किंवा कोणाला लॉ करायचंय, करा. सेकंड कॅटेगरी 10 विथ लो पर्सेंटेज, अशा लोकांना मग तुम्ही आर्ट्स करा, तुम्ही कॉमर्स करा, किंवा तुम्ही कॉमर्स करा किंवा तुम्ही ITI करा, गव्हर्नमेंटचं तुम्ही ITI करा. ही झाली फर्स्ट कॅटेगरी. सेकंड कॅटेगरी आहे सर 10th फेल. अशा मुलांना आम्ही बोलतो की तुम्ही शॉर्ट टर्म कम्प्युटर कोर्सेस करा, जसं AutoCAD, डॉक्समन, ग्राफिक्स, 2D 3D, मीन्स दॅट कॅन मेक यू फायनान्शियली साऊंड. थर्ड कॅटेगरी आपण जी केली ती 7th 8th पास फेल, आणि ही कॅटेगरी जरा जास्त आहे. सेकंड आणि थर्ड कॅटेगरी आपल्याकडे जास्त असतं मुलं मुली. तर अशा मुलींकडनं आपण बोलतो की तुम्ही जे आहेत स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस, लाईक वेल्डर, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, तुम्ही मोबाईल रिपेअरिंग, AC रिपेअरिंग, तुम्ही हे कोर्स करा. मुलींना पण सेम कोर्स, आणि काही एक्स्ट्रा टेलरिंग, पार्लर, तुम्ही हे कोर्स करा. आणि हे कोर्स झाल्याच्या नंतर आमच्याकडे टाईप आहे काही कंपन्यांबरोबर, मग आम्ही त्यांना तिथे जॉब पण देतो. अगर एखाद्या मुलीला वाटलं की मग ती मला वेगळ्या ठिकाणी जॉब करतात, तर ती पूर्ण तिची मर्जी असते. 18 वर्षापर्यंत सर ऑलरेडी मुलं मुली सगळे एका 4 भिंतीमध्ये राहिलेले असतात. त्याच्यामुळे आम्ही मुलांना पूर्णतः फ्रीडम देतो, पूर्ण. सुरुवातीला किती मुलं होती तुमच्याकडे? 12. आणि आज काय स्थिती आहे? 388. अच्छा. आणि सर 2020 आणि 21 मध्ये आपली मुलं कमी झाली, म्हणजे आम्ही नवीन घेतली नाही ऍडमिशन, कारण की कोरोनामुळे आमचं जे होतं बजेट ते इथं आलं. त्याच्यामुळे आम्ही ऍडमिशन घेतलं नाही. आणि भले हा पॅन्डेमिक टाइम मध्ये मुलांच्या फीज 1 रुपया पण कमी नाही झाल्या. आणि सर मागच्या गव्हर्नमेंटमध्ये जे आरक्षण आलं 1%, ते कुठं माझ्यामुळे आलं. अगर सर तुम्ही नेटवर गेला, तुम्ही सर्च केलं वेगवेगळ्या बातम्या, सर आज आपल्या बातम्या तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बेंगोली, हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, 9 ते 10 भाषेमध्ये माझ्या बातम्या आल्या. 5,000पेक्षा जास्त बातम्या आल्या. आणि इतकंच नाही तर मला आता आपलं काम चालायचं महाराष्ट्राबरोबर तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये पण आपलं काम आहे. मला MP च्या गव्हर्नमेंटनी, मध्य प्रदेशच्या गव्हर्नमेंटच्या लोकांनी मला समोर ऑफर केली की सर आप जो काम वहां पे कर रहे हो, आप यही काम आप हमारे यहाँ पे आके करो, क्योंकि हमारे राज्य में इसके ऊपर कोई काम नहीं करता. और आप खुद अनाथ हो तो आप उनका दर्द जानते हो, तो आपसे हमें जो भी हमसे हेल्प चाहिए तो हम सभी आपको हेल्प करेंगे, लेकिन आप प्लीज यहाँ पे आके काम चालू करो. बहुतेक पुढच्या वर्षी मी तिथे जाऊन काम चालू करेल MP मध्ये. हे जे तुम्ही करताय, तर त्यावेळेला तुमचं मुख्य कार्यालय जे ते मुंबईतच आहे का, की तुम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाता आणि तिकडे तुमचं काम करता? सर असं कसं आहे सर की असं तुम्ही सांग ना की माझे काही डोनर आहेत, तेव्हा बोले सागर की आप एक ऑफिस रेंट पे लो, भाड़े पे लो, और वहां पे बैठने वाले काम करो ताकि लोगों को विश्वास लगता है. तो मैं बोला सर मुंबई में अगर हमने ऑफिस लिया तो उस ऑफिस का मतलब रेंट होता है 25,000 मिनिमम.
20 ते 25 हजार रुपये असं भाडं. आणि सर त्या एका महिन्याच्या भाड्यामध्ये सर आमच्या मुलांचं शिक्षण पूर्ण होतं हो. तर मी हा पैसा इथे वाया का घालवू? त्या 20,000 मध्ये आमच्या एका मुलाचं पूर्ण वर्षाचा खाण्यापिण्याचा खर्च होतो, तर मी तो पैसा इथे का घालू? म्हणजे वर्षाला 4 लाख तो इथं पैसा मी का घालू वाया? म्हणून सर आजही मी ऑफिसचा बिलकुल घाट घातला नाहीये. मी जिथं राहतो तेच घर, तीच रूम मी ऑफिस म्हणून वापरतो. ह्याच्यामध्ये लोकांना माझा विश्वास आहे किंवा नाही मला काही नाही वाटत, पण लोकांनी दिलेला पैसा किंवा जो पैसा मी माझ्या गावात इथं लावतोय तो पैसा असा वाया जाता कामा नये. पण ही माझी इच्छा आहे, त्याच्यामुळे मी ऑफिसचा घाट कधी घातला नाही आणि घालणार पण नाही ते भविष्यामध्ये. मग तुम्हाला हे सगळं करत असताना आता हे सगळी एवढी 388 मुलं आहेत किंवा 400 पर्यंत मुलं आहेत, या सगळ्यांचं काय अनुभव आले? त्याच्यामधली मुलं सगळी तुम्ही आधार दिल्यामुळे करिअरमध्ये काहीतरी करू शकली, काहीतरी कुठेतरी त्यांना एक आधार मिळाला आणि त्यांनी तुमच्याप्रमाणेच एक करिअर केलं, अशी मुलं किती असतील किंवा त्यातले काही अनुभव सांगा मला. सर आता कसं आहे ना, की आता तुम्हाला असं बोललो की आपण जे कॅटेगरी केलं 3 कॅटेगरी, तर सेकंड आणि थर्ड कॅटेगरी मध्ये जे मुलं आहेत ना यांचे कोर्स हार्डली असतात 6 महिन्याचे किंवा मॅक्झिमम असतात 1 वर्षाचे. तर सर आपल्या आतापर्यंत 1200 पेक्षा जास्त मुलांनी शॉर्ट टर्म कोर्स करून आज ते कंपन्यांमध्ये जॉबला आहे, कोण फॅक्टरीमध्ये जॉबला आहे, कोण कंपन्यांमध्ये जॉबला आहे. आणि सर इतकंच नाही तर आपले समथिंग मी आपल्या खूप लोकांना ती बातमी पण आपली पेपरला म्हणजे आली होती, 34 मुलं मुली जी आज जॉबला अब्रॉडला आहेत. आता मागच्या वर्षी एक प्रीती नावाची मुलगी होती, ती आज मुलगी आहे जर्मनीला, तिने तिथं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. म्हणजे अशी खूप काही एक्झाम्पल आहे. हा सर पण त्यांना मी बोलतो कृपया पण तुम्ही मला व्हॉट्सअपला किंवा मला फोन तुम्ही करत नका जाऊ, मला आवडत नाही. तुम्ही सर थँक्यू सर हे बिलकुल नाही. मला वाटतं एकच माहिती, अच्छे काम करो और कोई में डाल दो. सर माझी ही टॅगलाईन आहे, माझी टॅगलाईन आहे बी गुड अँड डू गुड, अच्छा बनो अच्छा करो, ही माझी टॅगलाईन स्वतःची. त्याच्यामुळे सर की मला माहिती आहे की जेव्हा मी जॉब सोडला, आता इतकं मोठं काम उभं करायला पण तुम्हाला जॉब सोडणं मला गरजेचं होतं. जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा मी कसे माझे दिवस होते, पण त्याच्यानंतर तरी पण मी कामाला मी सोडलं नाही. आज वाढता आज आपलं नाव इतकं मोठं असं झालंय की मला मोठमोठे नामांकित अवॉर्ड मिळाले. झी पासून ते लोकसत्ता असून मिळाले. योगी आदित्यनाथजींनी मला अवॉर्ड दिला. मी योगी आदित्यनाथ यांच्या बरोबर बसून मी खूप भाषणं केली आहेत आणि खूप राज्यामध्ये मला चांगलं मला मोठे अवॉर्ड मिळाले आपल्या कामाकरता. आणि सर आतापर्यंत सर आपला हा रेकॉर्ड आहे पूर्ण भारतामध्ये की या वयामध्ये एक तर हे काम कोणी करत नाही. आणि सर या वयामध्ये मी आतापर्यंत 66 मुलींची लग्न लावली. आता एक लग्न शेवटी आता मागच्या महिन्यामध्ये आपण एका मुलीचं आपण लग्न केलं 22 जूनला आत्ता. आणि म्हणजे आतापर्यंत आपण टोटल मुलींची लग्न केली 66 आणि मुलांची 6 लग्न केली. आणि मुलींचं जे हे ना आपलं कन्यादान ते पहिलं मी करायचो. आता ते कन्यादान आपण काय आपले जे गेस्ट आपण त्यांना दिले. आता आपले जे मेन जे खूप मोठे जे मेन डोनर आहेत अशोक गोयलजी, जे एस वर्ल्डचे जे मालक आहेत ते त्यांना मी खूप मानतो. ते मला माझ्या वडिलांसारखे. आणि एक आमची मेन जो एक सोर्स आहे ते आहेत अलका मांडके. त्यांचे मी जितके उपकार मानावे तितके कमी. ती व्यक्ती म्हणजे मतलब अलकाजी आणि अशोकजी ही लोक, विमलजी अशी खूप सुनीलजी अशी खूप लोक अशीच ना की वो इंसानों के भेस में देवता है. अशा लोकांमुळे आपलं आज काम चाललं वाढतंय. शेवटी सर मोदीजींचं एक हे डायलॉग म्हणजे सॉरी डायलॉग नाही, एक त्यांचं एक म्हणणं आहे की सबका साथ सबका विकास. समाजसेवा म्हणजे ही माझी एकट्याची काम नाही ना सर, शेवटी समाजाने एकत्र येऊन जी पुढाकार माझा आहे, पुढाकार माझा आहे. पण समाजाने सबका साथ जब मिलेगा तर मी तुम्ही सबका विकास कर पाहू ना, हे मी हा सिद्धांत आहे. त्याच्यामुळे मग आपल्या कामाचा आज व्याप वाढलाय. आणि खूप आज माझ्या लाईफात पुस्तक आलं आणि जे मॅडमने पुस्तक लिहिलं त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटचा त्यांना मोठा अवॉर्ड मिळालाय आणि खूप काही त्यांना अवॉर्ड मिळाला. आणि मला कधी असं वाटलं पण नव्हतं की असं कधी माझ्या होईल. पण की तुमचं बॅकग्राऊंड तुम्ही सेटल झाल्यावर पण तुम्ही ते सगळं सोडून तुम्ही इकडे येणं हा हा खरंच म्हणजे जोक नाही. म्हणजे या कारण तुम्हाला अशा खूप गोष्टी आहेत. मी सांगायला लागलो ना तर
5 तर खूप तुम्ही भरतील, कारण की या तुम्हाला खूप भविष्यामध्ये सॅक्रिफाईस केल्यात असं आहे. भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचंय आता, म्हणजे आता तुम्ही हे कार्य केलं, अजूनही तुमच्या समोर आव्हानं असतील, अनेक मुलांना ही गरज असेल तुमच्या मदतीची किंवा तुमच्यासारख्या संस्थांची, तर त्यासाठी तुम्ही काय करताय? सर आव्हानानं सगळं आव्हान करता यायला पण पाहिजे. हमेशा हमेशा आम्हाला मीठा खाऊ तो मजा नाही आएगा, पण तिखा भी चाहिए, थोडा थोडा खट्टा भी चाहिए. तर मग तेव्हा तुम्हाला चव चांगली लागेल तुमच्या जिभेला. आव्हान यायला पाहिजे. आणि सर सध्या माझा मेन प्लॅन काय आहे की फक्त आता सर पूर्ण भारतामध्ये फक्त तेलंगणा आणि महाराष्ट्र अशी फक्त 2 राज्य की जिकडे आरक्षण आहे. माझा माझा असा प्लॅन आहे भविष्यामध्ये की आता 2023 ला आम्ही एक पूर्ण प्लॅन करतोय. म्हणजे माझे कॉन्टॅक्ट मी खूप राज्यांच्या लोकांना केलेत की तिकडच्या लोक जी या मुद्द्यावर काम करतात, अनाथ मुला मुली करता, त्या लोकांना मी एकत्र केले. आता या दिवाळीच्या नंतर आपली मिटिंग आहे हैदराबादला, आणि 2023 ला आपण हा पूर्ण प्रस्ताव मांडतोय केंद्रीय सरकारकडे की तुम्ही भारताच्या हर एक राज्यामध्ये अनाथ मुला मुलींना आरक्षण द्यावं 1% फॉर एज्युकेशन आणि फॉर जॉब करता. हा आपला मेन प्लॅन असा आहे जो पुढच्या वर्षी आपण करतोय. आणि सर सेकंड भाग असा म्हणे की समजा कोणाला जर अशी मुलं मुली भेटले की ज्यांच्यामध्ये समजा 18 नाही, 17 आहे, 16 आहे, आप हमें कांटेक्ट कर सकते हो. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. किंवा अशी मुलगी आहे किंवा मुलगा आहे की ज्यांना काही शिकायचंय, ज्यांना काही करायचंय, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्यांचा आम्ही पूर्ण नक्की करू. कारण की माझी अशी इच्छा आहे की सबके लिए खुला है मंदिर ही हमारा. ना मी जात धर्म वगैरे कोणी, इव्हन तुम्ही हिंदू आहे, मी खूप खूप मोठा भक्त महादेवाचा, पण तरी पण माझ्या मध्ये मुस्लिम मुलं मुली आहेत, काही हर एक कास्ट मुली मी कधी धर्म, आणि आमची प्रार्थना पण तीच आहे. हीच आमची प्रार्थना, माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे. ही प्रार्थना मी मुलांना फक्त बोलले ही प्रार्थना फक्त बोलत जा. तर जेव्हा हा माझा प्लॅन आहे, आणि आमचं तुम्ही काम नक्की एकदा बघायला या. अशी मी जेव्हा म्हटलं आम्हाला हेल्प करायची, तुम्ही आमचं काम नक्की बघायला या. माझं काम कामशेत मध्ये लोणावळ्यापासून फक्त 10 मिनिटाचं अंतर आहे. 10 मिनिटाचं अंतर आहे. तुम्ही माझं ब्रांच कामशेत तुम्ही बघायला या, आणि मग तुम्ही आम्हाला हेल्प करा. पण पूर्ण भारतामध्ये सर 18 वर्षाच्या नंतर काम करणाऱ्या संस्था हातावर मोजणे इतके पण नाही. म्हणजे पूर्ण भारतामध्ये असा पहिला व्यक्ती मी एकमेव होतो. आता संस्था आल्या असतील माहित नाही, पण पण पहिला मी एकटा. म्हणून माझी इतक्या बातम्या आल्या, मला इतक्या आवड यामुळे मिळाले, कारण की हा मुद्दा फक्त तो अननोन. मला तुम्ही एबीपी माझा झी आज तर सगळे मला बोलले की भाई इतना मला पॉईंट हमसे छुटा कैसे, म्हणजे हा मुद्दा मला माहितीच नव्हता. तो मुद्दा मी आणून समोर की भाई ऐसी भी एक जगह है की जहां पे आपको ध्यान देना जरुरी है. मग सगळ्या गोष्टी लोकांच्या आल्या समोर. म्हणजे आज खूप लोकांनी ज्या मुद्द्यामध्ये हात टाकणं गरजेचं आहे. पण सर एक मिनिट मला देतो. पण सर मला मॅक्झिमम संस्था मला काय बोलल्या की सागर सर की लहान मुलांना तर आम्ही काम यामुळे करतो, कारण की सर कुठला पण डोनर तो नेहमी लहान मुलांना बघून आम्हाला हेल्प करतो. सागर की अगर समजा एक मोठा मुलगा उभा आहे, तिथं वय आहे 18 आणि एक मुलगा आहे त्याच्या वय आहे 6, तर कोणती पण व्यक्ती हेल्प करेल लहान मुलांना. पण तोच मुलगा मोठ्या बनल्यावर वाम मार्गाला जातो, तोच मुलगा मोठ्या बनल्यावर जुनी भांडी करतो, तीच मुलगी मोठी बनल्यावर अजून काय फालतं म्हणजे खूप वाम मार्गाला जाते किंवा अजून काय करते, जुनी भांडी करते. तर मग काय फायदा त्या मुलांना 18 वर्षापासून सांभाळून. म्हणून सर हा खूप मोठा लढा आहे, खूप मोठी ही जंग आहे. त्याकरता मला मॅक्झिमम लोकांचं मला सहकार्य मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून सर माझ्यामध्ये तिथे पूर्ण ताकद आहे. म्हणून आज आपलं काम इतक्या ठिकाणी चालतंय. ती ताकद माझ्याकडे आहे, तर मग तो माझ्या पुढे विश्वास आहे. आणि अशी काही लोक पण आहेत माझ्याकडे. तर मला अजून अशा लोकांची काय गरज आहे की ज्यांची मला हेल्प पाहिजे, आणि अशा मुलांनी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करा की ज्यांना हेल्प म्हणजे ज्यांना हेल्प पाहिजे, आणि अशाने पण म्हणजे आम्हाला कॉन्टॅक्ट करा की ज्यांना हेल्प करायची आहे. तर त्यामुळे माझे तुम्हाला एक निवेदन आहे की आपण आता ही मुलाखतींची मालिका जी आहे ती भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जो आहे आता 75 वर्ष होत आहेत, तर त्यानिमित्त आपण करतोय. तर तुम्ही कसं बघताय 75 वर्षामध्ये काय स्थिती झालेली आहे अनाथ मुलांची, इतके तुम्ही काम करताय इतकी वर्ष, तर काय बदललंय किंवा बदललं पाहिजे? अमृत महोत्सव साजरा करायचा आहे, पण हे मुख्य काम जे ते व्हायला हवं. सर तुम्ही फॅन ना की 70 वर्षामध्ये म्हणजे मी या कुठल्या नेत्या नाही, पण तरी पण या पहिल्यांच्या काही वर्षांमध्ये की अनाथ हा भाग असतो हे कोणाला माहितीच नव्हतं 100%. पण या मागच्या 7-8 वर्षामध्ये जो बदलाव झालाय महाराष्ट्रामध्ये, किंवा आता हा मुद्दा लोकांसमोर आलाय, आणि हा मुद्दा आता लोकांना कळतोय
की याची खरी गरज आहे. कारण की 18 वर्ष म्हणजे हे सर यही एक उमर होती है कुछ बनने की और कुछ बिघडने की. तर त्या वयामध्ये सर हे बघा सर, आम्ही अनाथ मुलाचं आमच्यामध्ये डेअरिंग खूप असते. अगर त्या काळामध्ये जर मला कोण बोला सर सागर बंदूक घे, त्याला मारतील, मी मारलं असतं. क्योंकि मैं भूखा हूं, मुझे क्या करना दुनिया से. जेव्हा दुनिया आमचा, जेव्हा पूर्ण जग आमचा विचार करत नाही, तो उनके बारे में हम लोग क्यों सोचे. मग अशा आमच्या पागलपणचा, अशा आमच्या डेअरिंगचा खूप लोक याचा फायदा घेतात. म्हणून आमची काही मुलं भाई बनले, कोण बंधू, अशी पण खूप काही मुलं गेली त्या ठिकाणी. पण मग त्या म्हणजे हा जो बदलाव आहे असं बघा की नेहमी बदलाव होण्याकरता कुठल्या तरी व्यक्तीला पुढे यावं लागतं. मगच त्यामध्ये बदलाव हळू व्हायला चालू होतो. हा बदलाव तो केव्हा झाला, 2008 ला, जेव्हा हा मुद्दा मी हळूहळू 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 लोकांसमोर मांडला. मग 2010 ला, मग 11-12 ला, मग 2014 म्हणजे आम्हाला आरक्षण मिळालं. मग हा मुद्दा मी पूर्ण राष्ट्रीय लेवलपर्यंत नेला हळूहळू. वेगवेगळ्या वेस्ट बेंगॉल, साऊथ स्टेट्स, मध्य प्रदेश, राजस्थान, युपी मध्ये हा मुद्दा मी लोकांच्या कानावर टाकला हळूहळू. मला सर मॅक्झिमम मीडियामध्ये मला बोलले की आम्हाला हा मुद्दा माहित नव्हता. म्हणजे मला इव्हन आपला हे नाही का आमिर खानचा जो शो आहे ना सत्यमेव जयते, त्यांच्या टीमला जेव्हा कळालं ते बोले सागर जी कि हम लोग हर एक मुद्दे को इतने ग्राउंड में लेके मतलब काम करते, लेकिन इतना बड़ा मुद्दा हमें पता भी नहीं था. तो ये मुद्दा आमचा छुटा कैसे. म्हणजे इतका अननोन मुद्दा, आणि ज्या मुद्द्याची कोणाला माहिती नाही, कोणाला माहिती असली तरी गांभीर्य नाही, आणि त्याच्यामुळे ही जी पिढ्यानपिढी जी बाहेर येते. तर तुम्हाला कुठं बोलत नाही की कोरोना काळामध्ये आम्ही सर, पण मी कधीच कोणाला हेल्प केली. तुम्ही माझा फेसबुक बघा, मी माझ्या टीमला आणि मी सगळ्यांना बोललो की आपण केलेलं कामाचं कधी दवंडी पिठाची नाही, फोटो टाकायचं नाही ना कुठल्या स्टेटसला कुठं. हे काम मी लोकांना दाखवायला करत नाहीये. म्हणजे मी स्वतः पण कधी एकही फोटो टाकत नाही कधी फेसबुकला. नाही मी माझ्या मुलांना हा फोटो कोणाला टाकायला लावत. माझी फक्त ही एकच इच्छा आहे की या याचं गांभीर्य लोकांना कळणं गरजेचं आहे. म्हणजे हा मोठा जो एक जो संख्या पुढे हळू येते, त्यांचं भवितव्य आपण कसं बदलू, हा फक्त माझा एक प्लॅन आणि विचार आहे. आणि त्याकरता म्हणजे देणगी देणाऱ्या लोकांची पण मला गरज आहे, आणि ज्यांना हेल्प पाहिजे त्यांची पण मला गरज आहे. असं बरोबरच. तुम्ही खूप मोठा संघर्ष सर तुम्हाला म्हणजे मी कुठे बोलत नाही. मला ना त्या काळामध्ये मला आजही मला बाहेरच्या देशामध्ये मला खूप असे ऑफर होते जॉब करता. माझे मॅक्झिमम मित्र आज जॉबला बाहेरच आहे. त्यांचे मला कधी फोटो येतात व्हॉट्सअपला, फेसबुकला, हम लोग क्या एंजॉय कर रहे. तर त्यांना बोललो की भाई आप कुछ भी करो, पण सारे जहाज से अच्छा हिंदुस्तान हमारा. माझ्याकरता माझा देश एक काळ होता की बाबा मला देशाचा मला खूप राग म्हणजे आला होता. का, कारण की या देशातल्या काही शंड लोकांनी माझ्या आईवडिलांची हत्या केली होती. पण आज माझ्या रक्ताच्या हरेक कार्यक्रमामध्ये हा देश एकदम स्ट्रॉंग बसलाय. अभी वो देशभक्ती मुझसे कोई बाहर निकालना सकता नाही, मुझसे कोई अलग कर सकता. असं त्याच्यामुळे 75 वर्षाचा जो आज हा आपल्या देशाला जे आपले फ्रीडम मिळून जे येतात त्या 100% बदलाव सुधारून खूप झालाय. क्योंकि भगवत गीतामध्ये पण लिहिलं की परिवर्तन संसार का नियम आहे. आणि आता जे मुद्दा आम्ही काम करतो त्या मुद्द्यामध्ये हळूहळू बदलाव खूप मोठा होत गेलाय आणि होत चाललाय असं. बरोबर. तुम्ही खूप मोठा संघर्ष केलाय आणि अत्यंत संवेदनशील राहत स्वतःचा स्वार्थ न जपता तुम्ही या सगळ्या मुलांसाठी काम केलं. आणि जो तुम्ही संदेश दिलात की चांगलं राहा, तुम्ही चांगले बना, चांगलं काम करा, हा जो संदेश आहे, बरोबर, हा संदेश जो खूप महत्वाचा आहे. आणि खरोखर तुमच्याकडून खूप प्रेरणा घेण्यासारखं आहे. अनेकांनी तुमच्याकडून तुमचा आदर्श समोर ठेवावा आणि काम करावं असंच. आणि तीच खऱ्या अर्थाने आपण म्हणू की अमृत महोत्सवात दिलेली एक भेट असेल असं आपण म्हणू शकतो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज टंकामध्ये आलात आणि आमच्याबरोबर तुमचे सगळे अनुभव शेअर केलेत. आम्ही नक्कीच अपेक्षा आहे की आमचे जे श्रोते आणि प्रेक्षक आहेत त्यांना यातून प्रेरणा मिळेल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.